नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते। उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा, पोटाला हलकं आणि चवीला एकदम झक्कास असं आपण थंडगार मठ्ठा बनवणार आहोत। तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया। तर तुम्ही बघू शकता इथे मी 1 चमचा जिरा याला हलकंसं रोस्ट करून घेतलेलं आहे। आता आपण याला खलबत्त्यामध्ये एकदम छान असं कुटून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं कुटून घेतलेलं आहे। आता आपण याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ। तर बघा अशा प्रकारे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि इकडं कोथिंबीर, 2 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे। आता याला सुद्धा आपण खलबत्त्यामध्ये एकदम छान असं कुटून घेणार आहोत। तर मंडळी, व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। तर बघा अशा प्रकारे आपण याला एकदम छान असं कुटून घेणार आहोत। तर थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता याला मी एकदम छान असं कुटून घेतलेलं आहे आणि बघा हे एकदम छान असं कुटून रेडी झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, याला सुद्धा एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर बघा या प्रकारे मी याला एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि इथे बघा 1 वाटी मी येथे दही घेतलेलं आहे। तुमच्याकडे ताक असेल तर तुम्ही ते ताकाचाच यूज करायचा आहे। आता बघा इथे मी एक ग्राइंडर घेतलेला आहे, त्यात मी हे दही घालून घेतलेलं आहे, सोबतच यात 1 वाटी पाणीसुद्धा घातलेलं आहे। आता आपण याला एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत। तर बघा या प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं ग्राइंड करून घ्यायचं आहे। तर बघा हे एकदम छान असं ग्राइंड झालं की याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तर बघू शकता अशा प्रकारे मी याला एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे। तर बघा आपलं हे जे दही आहे ते थोडंसं थिक आहे, त्यामुळे आपण यात 1 वाटी पाणी घालणार आहोत आणि या प्रकारे मॅशरने एकदम छान असं याला मिक्स करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण जे जिरे कुटून घेतलेले होते ते आपण यात घालून घेणार आहोत। तर बघा जिरे यात घातले की लगेचच आपण ते आलंचं पेस्टसुद्धा यात घालून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी हे पेस्टसुद्धा यात घालून घेतलेलं आहे। आता आपण चमच्याच्या मदतीने याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता बघा इथे मी थोडीशी चिरलेली कोथिंबीरसुद्धा घेतलेली आहे, तीसुद्धा आपण यात घालून घेणार आहोत। कोथिंबीर घातली की लगेच यात आपण थोडेसे आईस क्यूबसुद्धा घालणार आहोत। आईस क्यूब घातले की याला पुन्हा एकदा एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत। तर मंडळी यात मी थोडंसं मीठसुद्धा घातलेलं आहे, म्हणजेच की अर्धा चमचा, सोबतच 1 मोठा चमचा यात साखरसुद्धा घातलेला आहे। ती क्लिप माझ्याकडून कट झालेलं आहे, त्यामुळे मी तुम्हाला इथे काही दाखवू शकत नाही। तर बघा आपला एकदम थंडगार असा मठ्ठा बनवून रेडी झालेला आहे। तर बघा एकदम छान असं आपण ग्लासमध्ये सर्व करू। तर बघा आपली सुपर टेस्टी रेसिपी बनवून रेडी झाली आहे। तर तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा।